वाढीव वीज बिलांविरोधात आवाज उठवला म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्याही कर्मचाऱ्यावर हात उगारलेला नसताना आपल्या विरोधात मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केलाय। यातून महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनात काही साटलोटा आहे का असा सवाल उपस्थित होतोय। बदलापुरात महावितरणकडून ग्राहकांच्या माथी सक्तीनं स्मार्ट टीओडी मीटर मारण्यात येत आहेत। मात्र या मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत। या विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी आवाज उठवत महावितरण कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता। या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता भरत वाघमोडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अविनाश देशमुख यांच्या विरोधात शिवीगाळ तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। वाघमोडे यांनी आपल्या तक्रारीत अविनाश देशमुख यांनी मारहाण केल्याचाही आरोप केलाय। तर दुसरीकडे देशमुख यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत। आपण ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, न्याय मागणं हा गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी केलाय। आपल्या आंदोलनावेळी सर्व माध्यम प्रतिनिधी महावितरण कार्यालयात उपस्थित होते। तिथं कुणालाही मारहाण झालेली नसताना आपल्या विरोधात असा गुन्हा दाखल करणं म्हणजे लोकशाहीची गळचिपी असल्याचा आरोपही देशमुख यांनी केलाय। देशमुख यांच्या या आरोपांमुळे महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित झाले। आधीच टीओडी मीटरची सक्ती, त्यात अव्वाच्या सव्वा वीज बिलं आणि याविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल होत असतील तर दाद कुणाकडे मागायची असा सवालही अविनाश देशमुख यांनी उपस्थित केलाय। मी आज सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिमचे शिंदे साहेबांची भेट घेतली। मी त्यांच्याकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत की दोन्ही बाजूचं मत जर ऐकून घेतलं असतं आणि निर्णय दिला असता तर मला चांगलं वाटलं असतं। परंतु माझी कुठलीच भूमिका ऐकून न घेता सरळ ते म्हणतात, त्यांनी मला सांगितलं की ते सरकारी अधिकारी होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं एक क्रमप्राप्त असते। ठीक आहे, त्या गोष्टीचा आपण मान सन्मान केलाच पाहिजे। परंतु संबंधित आंदोलन करत असताना ते वाघमोडे तिथले उपअभियंता होता, त्यांना माझा धक्का पण नाही। माझ्या रोषाला नेहमी त्यांना सामोरे जावंच लागेल। ज्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करतात ते प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला येतील आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल करायची मागणी करतील आणि पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करेल। याच्या अर्थानं याच्या अनुषंगानं लोकांचे प्रश्न भविष्यात कोणी मांडेल की नाही मांडेल हा एक प्रश्न आहे माझ्यासमोर। परंतु सध्या पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे, पोलीस लोकांचं म्हणणं आहे की आम्ही दोन्ही बाजूनं चौकशी करू, तिथले CCTV फुटेज चेक करू की तुमचा धक्का लागलेला आहे नाही आहे। याच्या बाबतीतही ते मी त्यांना कंप्लेंट हे दिली आहे की सदर काटकर जे अभियंता आहेत त्यांनी लोकांना फसवलेलं आहे। लोकांना त्यांनी पत्र देऊन कुठल्याच प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही आहे। सरसकट टीओडी मीटर लावण्यात येत आहेत, या गोष्टीचाही आम्ही निषेध केला। त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत। न्यायाची अपेक्षा मला पोलीस बदलापूरचे जे आहेत पश्चिमेचे त्यांच्याकडनं आहे।